हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण सेक्शन 11 जो होता तो स्टडी केलेला होता. त्याच्यानंतर आता गुड्स एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स कुठचे कुठचे आहेत त्यांनी काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत. तर लाईव्ह फिश, देन फ्रेश मिल्क, पोटॅटोज, प्लास्टिक बँगल्स, इंडियन नॅशनल फ्लॅग, ग्रेप्स, हे काही एक्झाम्पल्स जे आहेत ते आपल्याला टॅक्स मधून एक्झम्पशन ज्यांना मिळालेलं आहे असे काही आयटम्स आहेत. So no need to learn or remember all these things. List of services. आता इथे स्पेसिफिक सर्व्हिसेस ज्या टॅक्स मध्ये एक्झम्पशन मिळालेलं आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. सो लेट्स गो विथ दॅट. सो आता आपल्याला काय केलंय त्यांनी की हे एक्झम्पशन नोटिफिकेशन नंबर 12/2017 जे आहे हा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायला हवा. नोटिफिकेशन नंबर 12/2017 ऑफ सेंट्रल टॅक्स डेटेड 28/6/2017. हे नोटिफिकेशन टाइम टू टाइम अमेंड होऊन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एंट्रीज ज्या आहेत त्या ऍड आतापर्यंत झालेल्या आहेत. सो हे नोटिफिकेशन एक्झम्पशन नोटिफिकेशन आहे, हे आपल्याला ह्याचा नंबर लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता ह्या नोटिफिकेशन मध्ये खूप लांब लचक लिस्ट आहे की ज्याच्यामध्ये सर्व्हिसेस सांगितलेले आहेत. ICAI ने ह्यातल्या ज्या रिलेटेड सर्व्हिसेस आहेत त्या आपल्याला एकत्र करून दिल्या. सी एंट्री नंबर 1, एंट्री नंबर 13, एंट्री नंबर 80, एंट्री नंबर 60. आता ह्या ज्या 4 एंट्रीज आहेत ह्या रिलीजियस ऍक्टिव्हिटीज किंवा चॅरिटेबल अँड रिलीजियस ऍक्टिव्हिटीजच्या रिलेटेड सर्व्हिसेस आहेत. सो ते लक्षात ठेवायला आपल्याला सोपं पडतं, कारण प्रॉब्लेम फ्रेम केला तर अशा पद्धतीने फ्रेम केला जाईल की एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि तो ट्रस्ट या ऍक्टिव्हिटीज कॅरी आउट करतो. सो त्यातल्या किती टॅक्सेबल आहेत, किती टॅक्स फ्री आहेत, म्हणजे थोडक्यात एक्झम्प्ट आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. सो त्यासाठी ICAI ने आपल्याला मॉड्यूल मध्ये स्ट्रक्चराइज करताना सेक्टर वाईज त्या एक्झम्पशन एंट्रीज ज्या आहेत त्या क्लब केलेल्या आहेत. म्हणजे आता चॅरिटेबल रिलीजियस सगळ्या एकत्र, ऍग्रिकल्चरल सर्व्हिसेस एकत्र क्लब केलेल्या आहेत किंवा ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड सर्व्हिसेस ज्या आहेत त्या एकत्र क्लब केलेल्या आहेत. सो या पद्धतीने आपल्याला एक्झम्पशनच्या सर्व्हिसेसचं ग्रुपिंग ऑटोमॅटिकली मॉड्यूल मध्ये करून दिलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं, हा चॅप्टर अभ्यासताना जर तुम्ही लेंथ बघितली तर अराउंड 100 पेजेसचा चॅप्टर आहे, पण आपल्या मॉड्यूल मध्ये ऍट द एंड त्यांनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्ट दिलेली आहे की जी लिस्ट आपल्याला सगळ्या एक्झम्पशन एंट्रीज ज्या आहेत, एक्झम्पशन सर्व्हिसेस, एक्झम्प्टेड सर्व्हिसेस आहेत त्या समराइज्ड फॉर्म मध्ये डिस्प्ले केलेल्या आहेत. सो आपल्याला ती जी लिस्ट आहे 4.78 वरती आय थिंक ती सुरू होते, या 4.77 वरती. सो हे जे 4.78 टू 4.98 ही जी पेजेस आहेत 20 पेजेस ही आपल्याला सगळी लक्षात ठेवायची आहेत आणि ह्या समरी म्हणून आपल्याला एक 2 ते 3 वेळा वाचून काढायचं आहे. सो हे तुम्ही 2 ते 3 वेळा ही 20 पानं वाचली की तुमच्या डोक्यामध्ये बऱ्यापैकी एक्झम्पशनच्या एंट्रीज फिट बसतील. ऑब्व्हियसली नो डाऊट ह्याच्यामध्ये जे अनालिसिस आहे तो अनालिसिस पार्ट कव्हर करण्यासाठी मी आपल्याला पूर्ण मॉड्यूल मधनं वॉक थ्रू आपण घेणार आहोत, पण रिव्हिजन पर्पज साठी मात्र जी लास्ट समरी आहे ज्यात त्या एंट्रीज सांगितलेल्या आहेत या तुम्ही रीड आउट करायच्या आहेत. तुम्हाला एक त्याच्यामध्ये आणखी एक ट्रिक देऊन ठेवतो की आता सर्व्हिस टॅक्स मध्ये नोटिफिकेशन 25/2012 होतं की ज्याच्यामध्ये एक्झम्पशन नोटिफिकेशन होतं आणि बऱ्याच सर्व्हिसेस एक्झम्प्टेड म्हणून सांगितलेल्या होत्या. सो मी ते एक्झम्पशन नोटिफिकेशन मला लक्षात ठेवायला खूप अवघड जायचं, कारण एक्झाम मध्ये काय होतं की एवढं डीप अनालिसिस फार विचारलं नाही गेलं तरी ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे का टॅक्सेबल एवढं विचारलं जातं आणि तेवढं आठवणं महत्वाचं असतं. सो ती लिस्ट मला आठवायची नाही किंवा लक्षात ठेवायला अवघड जायची, अशीच ती जवळपास एक 100 सर्व्हिसेस होत्या. सो मी काय केलं, मी एकदा रात्री खूप विचार केला की आपण कसं लक्षात ठेवणार आहोत. सो लास्ट मंथ ऑफ द एक्झाम मध्ये मी एकदा रात्री खूप म्हणजे सगळीकडे निजानीज झाल्यानंतर रात्री 12 नंतर मी अभ्यासाला बसलो होतो, पण मी लेट नाईट स्टडीज करायचो. सो रात्री 12 नंतर एकदा शांतपणे माझ्या मोबाईल मध्ये किंवा माझ्याकडे मोबाईल नव्हता, पण कोणाचा दुसऱ्याचा मोबाईल घेतला असेल मी किंवा माझ्या लॅपटॉप वरती. सो मी ते एक रेकॉर्डिंग ऑन केलं आणि मी ती लिस्ट जी होती ती शांतपणे वाचत गेलो. माझ्याच आवाजामध्ये मी ते अख्खी लिस्ट रेकॉर्ड केली आणि अप्रॉक्सिमेटली 20 टू 30 मिनिट्सचं रेकॉर्डिंग माझ्याकडे त्याचं झालेलं होतं. अजूनही माझ्याकडे ते रेकॉर्डिंग असेल. सो ते 30 मिनिट्सचं रेकॉर्डिंग जे आहे ते मी एकदा साऊंड क्लिप स्वतःच्याच आवाजामध्ये ऑडिओ क्लिप तयार केली आणि नंतर मी ज्या वेळी मला रिकामा वेळ मिळेल त्यावेळी मी ती सर्व्हिसेसची जी ऑडिओ क्लिप होती ती ऐकत होतो. आणि बेस्ट पार्ट मला आठवतोय की ज्यावेळी मी माझी CA इंटरमिजिएटची एक्झाम जी होती कोल्हापुरामध्ये झालेली होती. सो रत्नागिरी टू कोल्हापूर अप्रॉक्सिमेटली 2 to 3 आवर्सचं डिस्टन्स आहे. सो ह्या ट्रॅव्हल मध्ये मला आयटीचं थोडा अवघड जायचं, सो मी आयटीच्याही अशा माझ्या आवाजातल्या काही ऑडिओ क्लिप्स तयार केलेल्या होत्या. इव्हन CA फायनल लेवलला सुद्धा मी ऑडिओ क्लिप्स तयार केल्या होत्या. सो ही ऑडिओ क्लिप एक्झाम्पशनची मी रत्नागिरी टू कोल्हापूर जाताना जवळपास 3 वेळा ऐकली. जवळपास अर्ध्या तासाची क्लिप असेल. सो 1.5 तास मी ती क्लिप राऊंड बॅक ऐकत होतो.
सो ते ऐकल्यानंतर एक कॉन्फिडन्स आला की अरे हा ही सर्व्हिस ऐकलेली आहे, एक्झाम्शन मध्ये हे ऐकलं होतं, सो हे एक्झाम्ड आहे, असं ऑटोमॅटिकली डोक्यामध्ये क्लिक व्हायचं. सो तुमच्याकडे आता इनफ 2 महिन्याचा टाइम पिरियड आहे. सो तुम्ही जर हे करू शकलात तर इट विल बी वेल अँड गुड, की तुम्ही एक त्याची ऑडिओ क्लिप जी आहे ती तुमच्याकडे तयार करा आणि ती रीड आउट करत चला किंवा ती ऐकत चला. सी संध्याकाळी कंटाळा आला, कुठेतरी फिरायला चाललाय किंवा कुठेतरी तुम्ही एक्सरसाइज करताय, सो एक्सरसाइज करता करता ती ऑडिओ क्लिप मी लावून ठेवायचो, की कुठेतरी कानावर पडत राहते आणि आपल्याला ऑटोमॅटिक ते आठवत जाते जेव्हा आपण एक्झामिनेशन मध्ये लिहायला बसतो. सो वेगळं काही करावं लागत नाही, की मी ती लिस्ट समोर घेतली आणि मी ती अभ्यासाला बसलोय आणि मग ती मी पाठ केली, असं माझ्याकडून तरी झालं नव्हतं. सो मी हा मार्ग वापरला होता आणि जो माझ्यासाठी सक्सेसफुल ठरला, इफेक्टिव्ह ठरला. सो यू कॅन ऑल्सो यूज दॅट. तसं जर तुम्ही रिडिंग करून रेकॉर्डिंग करणार असाल, तुमच्याकडे 20 पेजेसची समरी रेडी आहे. सो माझ्या मते ते एक अर्ध्या तासाचं रेकॉर्डिंग होईल, ते तुम्ही ऐका आणि मग तुम्ही त्यातून तुमचा रिव्हिजनचा पॅटर्न जो आहे तो प्रिपेअर करा. ओके, सो नाउ लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट ग्रुप, दॅट इज सर्व्हिसेस रिलेटेड टू चॅरिटेबल अँड रिलिजियस ऍक्टिव्हिटीज. पण याच्यामध्ये चॅरिटेबल अँड रिलिजियस ऍक्टिव्हिटी ज्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या रीड करणार आहोत. तर सुरुवातीला आपण 1 बाय 1 चारही सर्व्हिसेसच्या एंट्रीज पहिल्या वाचून घेऊया, म्हणजे कुठची सर्व्हिस एक्झाम्प्ट आहे, कुठची टॅक्सेबल आहे ते बघू आणि मग आपण अनालिसिसचा पार्ट जो आहे तो कव्हर करू. सी लिसन केअरफुली, तुम्ही जेव्हा हे लर्न करता आहात तेव्हा तुम्हाला हे काळजीपूर्वक ऐकायची आहे लिस्ट, कारण अनालिसिसचा पार्ट आपल्याला परत रीड करायला टाइम नाही. आपण ते एकदाच वाचणार आहोत, आपल्या डोक्यात ती मेकॅनिझम्स फिट बसली पाहिजेत, इतकी की ज्यावेळी आपण ती समरीवरून रीड आउट करू तेव्हा आपल्याला सगळ्या पॉसिबिलिटीज आपल्या डोळ्यासमोर उतरल्या पाहिजेत. सो फर्स्ट एंट्री नंबर 1. आता इथे एंट्री नंबर जे आहेत 1, 13, 60, 80 हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. यू जस्ट गिव्ह द नोटिफिकेशन नंबर 12/2017. तुम्ही हे नोटिफिकेशन 12/2017 लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण 12/2017 एवढंच लक्षात ठेवू नका, सेंट्रल टॅक्स आणि कौसामध्ये रेट हे लक्षात ठेवायचंय, डेटेड 28/6/2017. सो हे तुमच्या एक्झाम मध्ये जर वाक्य आलं तर एक्झामिनर जो असेल तो खुश होईल आणि पूर्ण मार्क्स तुम्हाला तो देऊ शकेल. सो एक्झामिनरला खुश करण्यासाठी तरी कमीत कमी हे नोटिफिकेशन, त्याची डेट आणि त्याचं हे सेंट्रल टॅक्स कौसात रेट हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सो फर्स्ट एंट्री, आता मी कायम एंट्री वाईज वाचत जाणार आहे, पण तुम्हाला हे फर्स्ट 13, 60, 80 हे लक्षात ठेवलं नाही तरी सुद्धा चालू शकेल. सर्व्हिसेस बाय अन एंटिटी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AA ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 बाय वे ऑफ चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज. सी काय सांगितलंय, सर्व्हिसेस बाय अन एंटिटी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AA, म्हणजे सेक्शन 12AA जो इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंडर आहे. तुम्ही चॅरिटेबल ट्रस्ट हा चॅप्टर इन्कम टॅक्स मध्ये शिकला असाल, त्याला एक्झाम्पशन आहे इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा इन्कम साठी. सो त्या रजिस्टर्ड ट्रस्टने, त्या रजिस्टर्ड एंटिटीने जर चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीजच्या सर्व्हिसेस परफॉर्म केल्या असतील तर त्या सर्व्हिसेस टॅक्स मधून एक्झम्प्ट आहेत, त्याच्यावरती आउटपुट टॅक्स कलेक्ट करण्याची गरज नाही. सेकंड बघूया, सर्व्हिसेस बाय पर्सन बाय वे ऑफ कंडक्ट ऑफ रिलिजियस सेरेमनी. कंडक्ट ऑफ रिलिजियस सेरेमनी म्हणजे काय, तर जे पौरोहित्य करतात, ज्यांना आपण मराठीमध्ये पुरोहित असं म्हणतो हिंदू धर्मामध्ये, किंवा मुस्लिम धर्मामध्ये ज्याला मौलवी असं म्हटलं जाईल, किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये त्याला प्रेस्ट असं म्हणतात, बाकी मला आणखी माहिती नाही. पण जे रिलिजियस सेरेमनीज कंडक्ट करतात ती जी सर्व्हिस आहे. तसंच रेक्टिंग ऑफ प्रिसिंक्ट्स ऑफ रिलिजियस प्लेस. प्रिसिंक्ट्स हा शब्द आपण ऐकलेला आहे, कुठे ऐकलेला आहे आठवतोय, जेव्हा आपण रिव्हर्स चार्जच्या नोटिफाईड सर्व्हिसेस स्टडी करत होतो तेव्हा आपण बघितलं होतं, इन द प्रिसिंक्ट्स ऑफ द एअरपोर्ट्स ऑर कस्टम पोर्ट्स ज्या सर्व्हिसेस दिल्या जातात त्या रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये आपण बघत असतो. प्रिसिंक्ट्स म्हणजे काय, तर एरिया, ओके, परिसर. सो रेंटिंग ऑफ precincts of religious place meant for general public owned or managed by entity registered as a charitable or religious trust under section 12AA of Income Tax Act 1961 or a trust or institution registered under 1023C V or of the Income Tax Act or body or any authority covered under section 1023 BBA of the said Income Tax Act. However, nothing contained in entry B of this exemption shall apply to renting of rooms where charges are rupees 1000 or more per day, or renting of premises of community halls, kalyan mandapam or open area and alike where charges are 10,000 or more per day, and renting of shops or other places for businesses or commerce where charges are rupees 10,000 or more per month. Entry number 60, services by a specified organization in respect of religious pilgrimage facilitated by Government of India under bilateral arrangement.
Entry number 80, services by way of training of or coaching in recreational activities relating to arts or culture or sports by charitable entities registered under section 12A. त्यातल्या प्रत्येक एंट्रीचं डायसेक्शन आपल्याला बघायचं. सो पहिली एंट्री काय आहे? सर्व्हिसेस बाय एन एंटिटी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AA ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 बाय वे ऑफ चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज. आता बेसिकली ह्याच्यामध्ये दोन कंडिशन्स महत्वाच्या आहेत. फॉलोइंग टू कंडिशन्स आर इसेन्शियल. एकतर ती एंटिटी इन्कम टॅक्स ऍक्ट खाली रजिस्टर्ड असली पाहिजे आणि सेकंड थिंग एंटिटी मस्ट कॅरी आउट वन ऑर मोर स्पेसिफाईड चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज. सो त्या चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय तर त्या दिलेल्या आहेत नोटिफिकेशन मध्ये. सी चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज मीन्स ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू पब्लिक हेल्थ बाय वे ऑफ केअर ऑर काउन्सिलिंग ऑफ टर्मिनली इल पर्सन, HIV और एड्स अफेक्टेड पर्सन्स आणि ड्रग ऍडिक्ट पर्सन्स और अल्कोहोल ऍडिक्ट पर्सन्स. सो ह्यांचं केअर किंवा काउन्सिलिंग, देन पब्लिक अवेअरनेस ऑफ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग और प्रिव्हेंशन ऑफ HIV इन्फेक्शन. सो याच्यासाठी पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम जो आहे किंवा त्यांची केअर घेणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं, हे जे प्रोग्राम्स आहेत, सो हे जर कंडक्ट केले जात असतील तर त्या सर्व्हिसेस एक्झाम्प्ट आहेत. याचं एक्झाम्पल काय घेऊया तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला खूप प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स दिसतील. सी व्यसनमुक्ती केंद्र असतात बघा. आता हे काउन्सिलिंग और पर्सन्स एडिक्टिंग टू डिपेंडन्स फॉर्मिंग सबस्टन्स अशा नार्कोटिक ड्रग्ज और अल्कोहोल म्हणजे काय तर जी व्यसनमुक्ती केंद्र असतात. जस्ट 1 मिनिट. हॅलो, या जस्ट 1 मिनिट, मला एक मिनिट अर्जंट काम आलेलं आहे, सो जावं लागतंय. सो प्लीज कुठेही जाऊ नका. आपला सेशन जे ते कंटिन्युअस राहील. जस्ट तुम्ही हे खालचे जे 4 एंट्रीज आहेत ते रीड करून घ्या. आय विल बी बॅक इन 1 मिनिट. ओके, सो अशी व्यसनमुक्ती केंद्र असतात ते जे काही केअर घेतात, जर ते रजिस्टर्ड असतील 12AA च्या अंडर तर ते ही सर्व्हिस जी घेतात त्यासाठी ते काही चार्जेस कलेक्ट करत असतील तर त्याच्यावरती जीएसटी लेव्ही होणार नाही, बिकॉज त्याच्यावरती जीएसटी कलेक्ट केला जाणार नाही, बिकॉज इट इज एक्झम्प्टेड. ओके, देन सेकंड इज ऍडव्हान्समेंट ऑफ रिलीजन, स्पिरिच्युअलिटी और योगा. से लाईक आर्ट ऑफ लिव्हिंग असेल किंवा यासारखे जे स्पिरिच्युअल और रिलिजियस और योगा प्रोग्राम्स असतील, सो त्या क्लॉजच्या अंडर ती जर ऍक्टिव्हिटी कव्हर होत असेल तर त्याला एक्झम्पशन दिलेलं आहे. देन ऍडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम्स ऑफ स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड टू अडॉप्ट अबंडंट ऑर्फन और होमलेस चिल्ड्रन. अनाथ मुलांसाठी जर काही शाळा चालवल्या जात असतील किंवा रिमांड होम्स असतील, ठीक आहे, किंवा होमलेस चिल्ड्रन्स किंवा ऑर्फनेजेस असतील, सो त्या ऍक्टिव्हिटीज चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज म्हणून कन्सिडर केलेल्या आहेत. सो त्याला एक्झम्पशन आहे. फिजिकली और मेंटली अब्युज्ड अँड ट्रॉमाटाइज्ड पर्सन्स, सो जे मेंटली और फिजिकली हँडिकॅप्ड आहेत, सो त्यांच्यासाठी जर काही फॅसिलिटीज तुम्ही प्रोव्हाइड करत असला त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, लाईक आपल्याकडे आविष्कार ही एक शाळा आहे की जी थोडे मेंटली चॅलेंज जे लोक आहेत किंवा डिफरंटली एबल्ड ज्याला आपण म्हणतो त्या लोकांसाठी कुठेतरी वर्किंग चालू असतं. सो त्या चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी कन्सिडर केलेली आहे. सो ते जर आता ऑब्व्हियसली मला एक सांगा की ते जर मेकॅनिझम रन करायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला काहीतरी कन्सिडरेशन रिसीव्ह करावंच लागेल. सो ती स्कूल जर का फीज रिकव्हर करत असतील किंवा या स्पेशली एबल्ड लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी काही कोर्सेस असतात, सो त्यांच्याकडून जर का काही अमाउंट्स रिकव्हर केल्या जात असतील, सो त्यावरती जीएसटी अट्रॅक्ट होणार नाही, बिकॉज दे आर एक्झम्प्टेड. अगेन प्रिझनर्स और पर्सन्स ओव्हर द एज ऑफ 65 years residing in rural area. अगेन प्रिझर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग वॉटरशेड, फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. सो ह्याच्या प्रिझर्वेशन साठी जर ऍक्टिव्हिटी असेल तर ती चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी मध्ये त्याचं इन्क्लुजन केलेलं आहे. ओके, सो ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये जर तुमची ऍक्टिव्हिटी चॅरिटेबल ट्रस्टची फिट होत असेल, कव्हर होत असेल, तरच त्याला एक्झम्पशन आहे. चॅरिटेबल ट्रस्टने केलेल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीला एक्झम्पशन आहे किंवा सगळ्या सर्व्हिसेसला एक्झम्पशन नाही. सी कंडिशनल एक्झम्पशन आहे की ट्रस्ट रजिस्टर्ड और एंटिटी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12A ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट ही पहिली कंडिशन. आणि सेकंड कंडिशन की त्या चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज म्हणजे या खाली दिलेल्या ऍक्टिव्हिटीज पैकी जर ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करत असतील तर आणि तरच त्यांना एक्झम्पशन आहे. त्यांनी एक्झाम्पल दिलं. फॉर इन्स्टन्स, ग्रांट ऑफ ऍडव्हर्टायझिंग राइट्स टू अ पर्सन इन द प्रिमाइसेस ऑफ चॅरिटेबल और रिलीजियस ट्रस्ट और ऑन पब्लिकेशन ऑफ द ट्रस्ट
or granting admission to events, functions, celebration, shows against admission tickets or fee would attract GST. ला स्टार करून ठेवा. सो फॉर एक्झाम्पल आम्ही एक फंक्शन ऑर्गनाईज केलंय किंवा आम्ही बऱ्याच वेळा असं बघा की जी ट्रस्ट असतात त्यांचे जे अॅन्युअल रिपोर्ट्स पब्लिश होतात त्याच्यामध्ये काही जाहिराती घेतल्या जातात. त्याच्यात तुम्ही एक जाहिरातीची कलर पेजेस, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्स असतात. कलर पेज जाहिरात, ब्लॅक अँड व्हाईट जाहिरात, हाफ पेज, सिंगल पेज. सो ह्या जर तुम्ही दिस इज काय, हे ऍडव्हर्टायझिंग सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करताय, त्यासाठी तुम्ही कन्सिडरेशन चार्ज करताय. सो अशा सर्व्हिसेस जर ट्रस्ट प्रोव्हाइड करत असेल तर इट विल बी कन्सिडर्ड एज टॅक्सेबल सप्लाय. किंवा जर तुम्ही काही शोज अरेंज करत असला, तुम्ही काही प्रोग्राम्स अरेंज करत असला ज्यासाठी तुम्ही ऍडमिशन देऊन तिकीट्स इश्यू करता आहात, सो अगेन इट विल बी अ टॅक्सेबल सर्व्हिस. सो ती सर्व्हिस एक्झाम नाहीये. द सर्व्हिस मस्ट बी विदिन द अँबिट ऑफ चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे. पुढचा पार्ट बघा, मॅनेजमेंट ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स बाय चॅरिटेबल ट्रस्ट. आता ऍक्टिव्हिटीज ऑफ स्कूल्स, कॉलेजेस और अदर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स रन बाय चॅरिटेबल ट्रस्ट बाय वे ऑफ एज्युकेशन और स्किल डेव्हलपमेंट और अबॅन्डन्ड ऑर्फन, होमलेस चिल्ड्रन, फिजिकली और मेंटली अब्युज्ड पर्सन्स, प्रिझनर्स और पर्सन्स, हे आपण मगाशी वरती लिस्ट बघितली, will be considered as charitable activities and income from such supplies will be wholly exempt from GST. आता rural areas म्हणजे काय, तर rural areas means area comprised in a village as defined in land revenue records, excluding the area under any municipal committee, municipal corporation, town area committee, cantonment board or notified area committee. So पंचायत, तुमची नगरपालिका किंवा कटक मंडळ, कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे ह्यांच्या अधिपत्याखाली जी जमीन येत नाही आणि लँड रेव्हेन्यू रेकॉर्ड्स मध्ये जी ग्रामीण म्हणून रजिस्टर्ड आहे त्याला रुरल एरिया असं कन्सिडर केलं जातं. इतकं बारीक सारीक तुम्हाला विचारलं जाणार नाही एक्झाम मध्ये, पण त्यांनी क्लॅरिफाय करून ठेवलंय. सो अशा जर ऍक्टिव्हिटीज असतील तर त्या चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्क्लूड होतील. Activities of school, college, institution run by trust which do not come within the ambit of charitable activities will not be exempt under entry 1 of notification. पण however such activities may be exempt under entry 66 of for educational institutions. So आता समजा असं आहे की एक शिर्डी साईबाबा ट्रस्ट आहे, तो ट्रस्ट एक स्कूलही रन करतो. सो त्याला ती स्कूल काय ऑर्फनेजेस साठी किंवा स्पेशली एबल्ड लोकांसाठी असं नाहीये, ऑर्फन किंवा 65च्या वरच्या एजच्या लोकांसाठी, प्रिझनर्स साठी असं काही ते नाहीये. पण मग त्याच्यासाठी एक वेगळी एंट्री आहे की जी आपण ह्याच्यानंतरच बघणार आहोत. आय थिंक पुढच्या 2-3 एंट्रीज मध्ये ती येईल. एज्युकेशनल सर्व्हिसेसना काही एक्झाम्पशन आहे, सो त्याच्या अंडरला एक्झाम्पशन क्लेम करता येईल. पण स्कूल, नॉर्मल स्कूलला चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी म्हणून एक्झाम्पशन जे आहे ते मिळणार नाही. हा, मग एज्युकेशनल एंट्रीसाठी तुम्हाला सेपरेट क्लॉज आहे, त्याच्यात जर तुम्हाला एक्झाम्पशन फिट होत असेल तर तुम्ही तिथे एक्झाम्पशन क्लेम करू शकता. अगेन हॉस्टेल अकोमोडेशन प्रोव्हाइडेड बाय ट्रस्ट. काही ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्टेल्स रन केली जातात. से फॉर एक्झाम्पल आपल्याकडे रत्नागिरीमध्ये कऱ्हाडे ब्राह्मण विद्यार्थी व सहाय्यक वसतिगृह आहे. ऑन आय थिंक झाडगाव मध्ये आहे. इव्हन इन केस ऑफ जोशीपान देअर इज चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह आहे. किंवा अशा पद्धतीने काही वसतिगृह, हॉस्टेल्स रन केली जातात. सो जर अशा चॅरिटेबल ट्रस्ट कडून किंवा इन्स्टिट्यूशन्स कडून हॉस्टेल्स रन केली जात असतील तर ती काही चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी नाहीये. ओके, यू आर प्रोव्हाइडिंग इट फॉर बेनिफिट ऑफ देम. तुम्ही काहीतरी कन्सेशनल रेट्स मध्ये किंवा खूप कमी पैशामध्ये ऍक्च्युली ते रन करतात. इट डज नॉट अमाउंट टू चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी. सो ती जी ऍक्टिव्हिटी आहे त्याला एक्झाम्पशन मिळणार नाही. पण परत अकोमोडेशन सर्व्हिस जी आहे म्हणजे ओव्हरऑलच जिथे तुम्ही राहायला वस्ती करायला देतात त्या ग्रुपसाठी जे एक्झाम्पशन आहे ते मात्र त्या ठिकाणी क्लेम करता येऊ शकतं. आता इथे चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीजची जी एंट्री होती ती आपली सगळी डिस्कस करून संपली. ओके, नाऊ आता ही जी एंट्री आहे, एंट्री नंबर 60, ती आपण पहिल्यांदा डिस्कस करूया की सर्व्हिसेस बाय स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन इन रिस्पेक्ट ऑफ रिलिजियस पिलग्रिमेज फॅसिलिटेटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर बायलॅटरल अग्रीमेंट. बायलॅटरल अग्रीमेंट म्हणजे काय, दुसऱ्या राज्याबरोबर किंवा दुसऱ्या देशाबरोबर झालेल्या अग्रीमेंट मधून आम्ही त्या ज्या पिलग्रिमेज आहेत म्हणजे यात्रा आहेत त्या सँक्शन केलेल्या आहेत, गव्हर्नमेंटने फॅसिलिटेट केलेल्या आहेत आणि त्या सर्व्हिसेस जर स्पेसिफाईड ऑर्गनायझेशनने दिल्या तरच मुळात एक्झाम्प्ट आहे. केसरी टूर्सने जर का टूर काढली की चारधाम यात्रा तर ती एक्झाम्प्ट नाही. स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन असतील तरच ती सर्व्हिस जी आहे ती एक्झाम्प्ट आहे. ओके, सो कम हियर, रिलिजियस यात्राज और पिलग्रिमेज. बेसिकली रिलिजियस यात्राज और पिलग्रिमेज ऑर्गनाइज्ड बाय चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स आर नॉट एक्झाम्प्ट, कारण ती काही चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी कन्सिडर करता येत नाही. पण सर्व्हिसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स फॉर पिलग्रिमेज बाय चॅरिटेबल ट्रस्ट आर ऑल्सो नॉट एक्झाम्प्ट. सो आम्ही कुठेतरी एक टूर तयार केली की आपण चारधाम यात्रा करूया किंवा आपण फॉर एक्झाम्पल काशी यात्रा करूया, सो इट विल नॉट बी एक्झाम्प्ट.
पण ओनली सच सर्व्हिसेस ऑफ रिलिजियस पिलग्रिमेज ॲज आर प्रोव्हाइडेड बाय स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन. आता या स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन कुठच्या आहेत तुम्हाला लक्षात दोनच ठेवायचे आहेत. एकतर KMVN, दॅट इज कुमाऊ मंडळ विकास निगम लिमिटेड, आणि सेकंड इज हज कमिटी ऑफ इंडिया लिमिटेड. आता ही कुमाऊ निगम मंडळ विकास निगम लिमिटेड ही कुठची आहे, तर जी तुमची उत्तराखंडमध्ये केदारनाथ वगैरे यात्रा निघते किंवा अमरनाथ यात्रा असते तर त्यासाठी ह्या सँक्शन केल्या जातात, किंवा हज कमिटी, हज यात्रा जी इन मुस्लिम रिलिजन आहे ती सँक्शन केली जाते. सो ह्या दोन कमिटीज या स्पेसिफाईड कमिटीज आहेत. जर या कमिटीजने रिलिजियस पिलग्रिमेजची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली असेल तरच ती एक्झम्प्ट आहे. थोडक्यात या दोन एंटिटीज ज्या काही रिसिट्स यांना रिकव्हर होतील, जे कन्सिडरेशन रिकव्हर करतील फॉर अरेंजिंग दॅट रिलिजियस पिलग्रिमेज, त्याच्यावरती जीएसटी अप्लाय होणार नाही. पण बाकी समजा केसरी टूर्सने म्हटलं काढायचं की आपण चारधाम यात्रा काढूया, तर जीएसटी अप्लिकेबल होईल का, नाही होईल. जर का एखादा रिलिजियस ट्रस्ट आहे, शिर्डी साई बाबा ट्रस्ट, त्यांनी ठरवलं की आपण एक सगळ्या पीठांची यात्रा करूया, सो ती टॅक्सेबल होईल का, नाही होईल. पण जर KMVN, माझं नाम गोंधळ होतो या ठिकाणी, कुमाऊ मंडळ विकास निगम लिमिटेड, त्यांनी जर एखादी यात्रा सँक्शन केली, एखादी यात्रा फॅसिलिटेट केली, त्यासाठी त्यांनी जर काही अमाऊंट रिकव्हर केली, किंवा हज इंडिया लिमिटेड या कमिटीने काही अमाऊंट रिकव्हर केली, तर त्यावर जीएसटी अट्रॅक्ट होईल का, नाही होणार. ओके, सो ती एंट्री नंबर 60 जी आहे ती यामध्ये नोटिफाईड कमिटीज या दोन आहेत. ओके, सो आय थिंक आपली ही एंट्री जी आहे ती कव्हर झालेली आहे. एंट्री नंबर 1 कव्हर झाली आहे, एंट्री नंबर 60 कव्हर झाली आहे. ओके, कम फॉरवर्ड. हे आता एकदा तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये आपल्याला असेच क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. सो तुम्ही हे शांतपणे ऐकून घ्या, याच्यामध्ये अनालिसिस जे आहे ते समजून घ्या. अरेंजिंग योगा अँड मेडिटेशन कॅम्प बाय चॅरिटेबल ट्रस्ट. सो ऍडव्हान्समेंट ऑफ रिलीजन, स्पिरिच्युअलिटी और योगा हे एक्झम्प्ट आहेत. सो फी किंवा कन्सिडरेशन तुम्ही जे चार्ज कराल एखाद्या रिलिजियस फंक्शनसाठी, योगा प्रोग्रामसाठी, मेडिटेशन प्रोग्रामसाठी, सो ते जे कन्सिडरेशन असेल ते एक्झम्प्ट असेल. ओके, सो मी एखादा योगा फंक्शन ऑर्गनाइज केलं, आता हे ऑर्गनाइज मी केलं तर उपयोग नाहीये, कारण मी चॅरिटेबल ट्रस्ट नाहीये 12A च्या अंडर. पण एखादी 12A च्या अंडर चॅरिटेबल ट्रस्ट जो रजिस्टर्ड आहे, त्यांनी जर योगा फंक्शन ऑर्गनाइज केलं किंवा योगा सेमिनार ऑर्गनाइज केला आणि त्यासाठी रेसिपियंट्स जे कोण पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्याकडून फीज रिकव्हर केल्या, तर ते मात्र एक्झाम्प्ट असेल, त्याच्यावर टॅक्स अट्रॅक्ट होणार नाही. चौथा पॉइंट बघा, however, if the charitable or religious trust merely or primarily provide accommodation or serve food and drinks against consideration in any form, including donation, such activity will be taxable. So, जर का चॅरिटेबल ट्रस्ट जनरली अशा पद्धतीने काही अकोमोडेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल किंवा फूड अँड ड्रिंक साठी चार्ज करत असेल, तर मात्र तीच ऍक्टिव्हिटी जी आहे ती टॅक्सेबल होईल. किंवा तुम्ही जर फिटनेस कॅम्प्स होल्ड करत असलात की एरोबिक्स, डान्स, म्युझिक वगैरे, तर ते टॅक्सेबल होतील. योगा एक्झम्प्ट आहे, व्यायाम किंवा एक्सरसाइजिंग कॅम्पेन्स एक्झम्प्ट नाहीये. ओके, आता मग तुम्ही म्हणाल की ते कोण बघायला येणार आहे, असं काय आहे की तसं तुम्ही आउटवर्ड सप्लाय किंवा इनपुट टॅक्स रिलेटेड सगळे डिटेल्स जे आहेत ते ऍज अ ऑनेस्ट टॅक्स पेअर यू हॅव टू डिस्क्लोज. सो याच्यामध्ये तुम्ही असा विचार करू शकता की मी एक सेमिनार ऑर्गनाइज केला, तर हाऊ गव्हर्नमेंट विल नो that I am actually giving training for yoga, or I am going to take a exercising campaign or aerobics campaign. So ते तसं गव्हर्नमेंटला खरं करणं अवघड आहे, पण ऍज अ ऑनेस्ट टॅक्स पेअर वी शुड रिपोर्ट ऑनेस्टली. सो एक्झाम्पल दिले ते वाचून घ्या. हा, ओके, त्याच्या आधी सुद्धा एक थर्ड पॉइंट जो तो इम्पॉर्टंट आहे की रेसिडेन्शियल प्रोग्राम्स किंवा कॅम्प्स जेव्हा ऑर्गनाइज केले जातात, तर त्या केसमध्ये ज्या फीज चार्ज असतात त्याच्यामध्ये लॉजिंग, बोर्डिंग आणि तुमचं फूड जे आहे ते सुद्धा इन्क्लुडेड असतं. सो ते जे आहे ते अगेन एक्झम्प्ट आहे, बिकॉज तुमचं प्रायमरी और प्रिडॉमिनंट ऍक्टिव्हिटी काय, तुम्ही योगा सेशन किंवा योगा मेडिटेशन रिलिजियस ऍक्टिव्हिटी जी ती कंडक्ट करणार आहात, त्याच्यामुळे जरी त्याच्यामध्ये लॉजिंग सर्व्हिस तो चॅरिटेबल ट्रस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करत असला तरी सुद्धा ते एक्झम्प्ट आहे. से फॉर एक्झाम्पल, एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्यांनी एक योगा शिबिर ऑर्गनाइज केलेलं आहे, योग शिबिर, अँड इट इज हेल्ड इन से फॉर एक्झाम्पल एनी रिसॉर्ट इन गणपतीपुळे. सो त्या नेचर फ्रेंडली रिसॉर्ट मध्ये तुमच्या सगळ्या फंक्शनॅलिटीज आहेत किंवा तुमच्या सगळ्या फंक्शन्स होणार आहेत. सो तो कॅम्प त्या ठिकाणी रेसिडेन्शियल कॅम्प आहे. सो युअर फीज आर इन्क्लुसिव्ह ऑफ अकोमोडेशन सर्व्हिस. सो असं जर असेल, अकोमोडेशन सर्व्हिस साठी तुम्ही चार्जेस घेत जरी असलात तरी तुम्हाला तो ट्रस्ट अकोमोडेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करत नाहीये, तो ऍक्च्युअली तो मेडिटेशन कॅम्प किंवा योगा शिबिर जे आहे ती सर्व्हिस आहे, आणि त्याच्यामुळे हा मेन सप्लाय जो आहे तो प्रिन्सिपल सप्लाय जो आहे तो एक्झम्प्ट आहे, त्याच्यामुळे या सगळ्या सर्व्हिसेस एक्झम्प्ट असतील. नाउ लेट अस एक्झाम्पल ऑफ भव्य ज्योती फाउंडेशन,
की जो चॅरिटेबल ट्रस्ट आहे रजिस्टर्ड आहे इन्कम टॅक्सच्या अंडर, त्यांनी एक मेडिटेशन कॅम्प ऑर्गनाइज केला एज ओल्ड पीपल साठी. सो जीएसटी त्याच्यावरती अट्रॅक्ट होणार नाही, तो एक्झम्प्ट असेल. अगेन हॉस्पिटल्स मॅनेज्ड बाय चॅरिटेबल ट्रस्ट. सो हॉस्पिटलसाठी परत सेपरेट एंट्री आहे की ज्या ठिकाणी हॉस्पिटल्सना हॉस्पिटल्सना मेडिकल हेल्थ केअर सर्व्हिसेस जे आहेत त्या ठिकाणी एक्झम्पशन जे आहे ते क्लेम करता येईल. माहिती आहे हॉस्पिटल्स कोणीही रन केलेलं असलं तरी सुद्धा ते एक्झम्पशन दिलेलं आहे. अगेन ट्रेनिंग और कोचिंग और रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज जे आहे त्याच्यामध्ये आता ही एंट्री नंबर 80 आहे, लास्ट एंट्री. त्याच्यामध्ये आपण बघतोय की रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीजचा स्कोप जो आहे तो 3 गोष्टींसाठी त्यांनी स्पेसिफाय ठेवलेला आहे. सो रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज म्हणजे मग काहीही तुम्ही कराल असं नाही, एक तर आर्ट, एक तर कल्चर किंवा एक तर स्पोर्ट. सो ह्या 3च्या रिलेशनल जे काही ट्रेनिंग किंवा कोचिंग असेल, रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज असतील, सो त्या एक्झम्प्ट आहेत. सो ट्रेनिंग और कोचिंग इन रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज अदर दॅन दीज 3 एरियाज विल बी टॅक्सेबल, त्याच्यामुळे त्याला एक्झम्पशन नाही. पण आर्ट साठी जर तुम्ही ट्रेनिंग देताय, से फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं भरतनाट्यम ट्रेनिंग आहे किंवा कल्चरल ट्रेनिंग एखादं आहे किंवा स्पोर्ट्स ट्रेनिंग आहे, हे जर एखादा चॅरिटेबल ट्रस्ट प्रोव्हाइड करत असेल तर ती जी सर्व्हिस आहे ती एक्झम्प्ट आहे. ओके. नाउ जीएसटी ऑन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू चॅरिटेबल ट्रस्ट. सो चॅरिटेबल ट्रस्ट ने प्रोव्हाइड केले, आउटवर्ड सप्लाय ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट इज एक्झम्प्ट. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू चॅरिटेबल ट्रस्ट जे आहेत त्याला काहीही एक्झम्पशन नाहीये, अनलेसला दुसऱ्या एंट्रीच्या अंडर एक्झम्पशन असेल. ह्या एंट्रीच्या अंडर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू चॅरिटेबल ट्रस्टला काहीही एक्झम्पशन प्रोव्हाइड केलेलं नाहीये. सो ह्या केसमध्ये आपली जी थर्ड एंट्री होती, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ट्रेनिंग or coaching in recreational activities relating to art, culture and sports by charitable entities registered under section 12A of Income Tax Act, ही एंट्री सुद्धा कव्हर झाली. आता लास्ट एंट्री जी शिल्लक राहिलेली आहे ती आहे कंडक्ट ऑफ रिलीजियस सेरेमनी. सो लेट्स कम टू दॅट पॉइंट. कंडक्ट ऑफ रिलीजियस सेरेमनीज म्हणजे काय, तर religious ceremony is exempt from GST. Religious ceremonies are life cycle rituals including special religious pujas conducted in terms of religious texts by persons so authorized by such religious text. सो पूजा सांगणे हा जो विधी असतो किंवा एखादा रिलीजियस सेरेमनी असेल त्याच्यात जे काही रिच्युअल्स असतील ते जी टेक्स्ट असतील ते सांगणारे जे कोण ऑथोराइज्ड पर्सन्स असतील, ते मगाशी सांगितले की हिंदू धर्मामधला पुरोहित म्हणतात, पौरोहित्य करणारे असं म्हणतात, किंवा मुस्लिम धर्मामधला मौलवी असं म्हणतात, किंवा ख्रिश्चन धर्मामधला प्राइस्ट असं म्हणतात. सो ते जे कोणी पुरोहित आहेत, जे पूजा सांगणारे लोक आहेत, की जे वेगवेगळ्या आपल्या रिलीजन मध्ये जे काही वेगवेगळे फंक्शन सांगितलेली आहेत, मग ती फंक्शन्स राईट फ्रॉम बर्थ टू डेथ. सो त्या सगळ्या रिच्युअल्स मध्ये जे कोणी कंडक्ट करणारे लोक आहेत त्यांची जी सर्व्हिस आहे, थोडक्यात तुम्ही जी दक्षिणा देता त्याच्यावरती जीएसटी अप्लाय होणार नाही. ओके. बिकॉज तुम्हाला आता प्रश्न पडेल की एवढं 20 lakhs पेक्षा जास्त टर्नओव्हर कुठे होईल. सो आय हॅव सीन अ पर्सन हु इज कंडक्टिंग दिस रिलीजियस सेरेमनी, तो पौरोहित्य करतो, अँड हिज अॅन्युअल इन्कम इज मोर दॅन 45 lakhs to 50 lakhs. 45 lakhs to 50 lakhs पेक्षा जास्त अॅन्युअल इन्कम त्याचा आहे फक्त पौरोहित्य करून. अँड अगेन नॉट ओनली ऑल टाइप्स ऑफ पौरोहित्य, तो एक स्पेसिफिक काइंड एक पार्ट आहे तेवढाच फक्त ते परफॉर्म करतात. स्टील देअर इन्कम इज टू लार्ज. त्यामुळे असं तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका की त्यांना थ्रेशोल्ड लिमिट आहे, एक्झाम्पशन देण्याची काय गरज होती. सो रिलीजियस ऍक्टिव्हिटीज कंडक्ट जे लोक करतात त्यांना एक्झाम्पशन गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. सो इव्हन इफ देअर टर्नओव्हर इज एक्सिडिंग द थ्रेशोल्ड लिमिट, जर ते फक्त एक्झम्प्टेड सप्लायर्स करत असेल तर त्यांना रजिस्ट्रेशन मधून एक्झम्पशन मिळतं. त्यांनी एक्झाम्पल दिलंय, रामानंद जोशी प्राइस चार्जेस 12,000 rupees फॉर कंडक्टिंग अ रिलीजियस सेरेमनी ऑन द बर्थडे ऑफ मिस्टर घनश्याम्स सन. द अमाउंट चार्ज फॉर द कंडक्ट ऑफ एनी रिलीजियस सेरेमनी इज exempt फ्रॉम GST. So Ramananda Joshi is not required to collect output tax from Mr. Ghanshyam. Now renting of precincts of religious place meant for general public. सो काही वेळेला कसं असतं की मेजॉरिटी केसमध्ये तुम्ही जी टेम्पल्स असतील, जे मस्जिद्स असतील किंवा जी चर्चेस असतील, सो त्या जागा ह्या जनरली ट्रस्टच्या मालकीच्या असतात. एक ट्रस्ट फॉर्म केलेला असतो आणि त्या ट्रस्टच्या मालकीची ती जागा असते. नाउ ह्या ज्या प्लेसेस आहेत त्या जनरल पब्लिक साठी असतात, म्हणजे त्या काही स्पेसिफिक प्रायव्हेट टेम्पल्स नसतात, त्या जनरल पब्लिक साठी ओपन असतात. आता ज्या वेळेला तुम्ही या रिलीजियस प्लेसेसचे जे प्रेसिंग्स आहेत, जे परिसर आहेत, ते जेव्हा तुम्ही रेंट वरती अलॉट करता, रेंट वरती देता, तेव्हा त्याला एक्झम्पशन दिलेलं आहे, पण त्याला काही कंडिशन्सही घातलेल्या आहेत. सी,
एक तर कंडक्ट ऑफ रिलीजियस सेरेमनी हा पार्ट जो आहे तो आपण कव्हर केला. नाऊ रेंटिंग ऑफ प्रिसिम्स यासाठी त्यांनी रजिस्टर्ड अंडर एक तर 12A च्या अंडर रजिस्टर्ड असतो किंवा 1023C च्या अंडर रजिस्टर्ड असतो किंवा 1023BBA च्या अंडर रजिस्टर्ड असतो. ठीक आहे. सो ती इन्स्टिट्यूट कुठच्याही सेक्शनच्या अंडर या तीन पैकी इन्कम टॅक्सच्या रजिस्टर्ड असेल त्यावेळी सुद्धा त्यांनी दिलेली जी सर्व्हिस आहे रेंटिंग ऑफ दॅट प्रॉपर्टी ही एक्झम्प्ट आहे. पण ह्याला एक्सेप्शन काय, तर जेव्हा तुम्ही रेंटिंग ऑफ रूम्स करता जेव्हा ते 1000 पर डे पेक्षा जास्त चार्ज करत असाल तर ते एक्झाम नाही. आता ह्या रूम्स आम्ही कुठे चार्ज करतो, ह्याला भक्त निवास असं तुम्ही कन्सेप्ट ऐकली असेल. सी आता आपल्याकडे पावसचं परमहंस स्वरूपानंदांचं जे समाधी मंदिर आहे तिथे भक्त निवास आहेत, किंवा तुम्ही शिर्डीला गेला तर तिथेही भक्त निवास आहेत, अक्कलकोटला गेला असाल तिथेही भक्त निवास आहेत, किंवा गोंदवलेला गेला असाल की जे मोठ्या रिलीजियस टेम्पल्स आहेत या ठिकाणी भक्त निवास असतात. भक्त निवास म्हणजे काय, जर दॅट ट्रस्ट प्रोव्हाइड्स अकोमोडेशन सर्व्हिस टू द डिव्होटीज, जे भक्त आहेत त्यांच्या राहण्याची सोय केलेली असते. सो जर ह्या राहण्याची जिथे सोय केलेली आहे त्याचं जे रेंट आहे पर डे रूम रेंट, म्हणजे आपण जे पर डे चार्जेस पे करतो हे जर 1000 रुपीज किंवा त्यापेक्षा जास्त अमाऊंटचे असतील तर मात्र त्याच्यावरती आउटपुट टॅक्स जो आहे तो पे करावा लागेल. सिमिलरली रेंटिंग ऑफ प्रिमायसेस कम्युनिटी हॉल्स, कल्याण मंडपम और ओपन एरिया, बऱ्याच वेळेला कल्याण मंडपम म्हणून एरियाज असतात की जे मॅरेजेस साठी किंवा काही रिलीजियस फंक्शन साठी रेंट आउट केले जातात. से फॉर एक्झाम्पल तुम्ही टू स्टेट्स मूवी बघितला असेल तर टू स्टेट्स मध्ये लास्टली जे मॅरेज सेरेमनी आहे तो अशाच एका मंदिरामध्ये दाखवलेला आहे. ओके, सो इट इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ कल्याण मंडपम. किंवा कम्युनिटी हॉल्स असतात. कम्युनिटी हॉल्स म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेत कार्यालय असं म्हणतो, पण ते जर का त्या रिलीजियस प्लेसेसच्या परिसरामध्ये असतील तर ते काही रिलीजियस ऍक्टिव्हिटीसाठी रेंटवरती दिले जातात, किंवा मला काही फंक्शन करायचं आहे सो त्याच्यासाठी मी ते रेंटवरती घेऊ शकतो. सो त्याचं जर रूम रेंट हे 10,000 पर डे पेक्षा कमी असेल तर एक्झाम्पशन आहे. जर तुम्ही त्या प्रिमायसेसचं त्या हॉलचं रेंट हे 10,000 पेक्षा जास्त रिकव्हर करत असाल पर डे तर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स पे करावा लागेल. रेंटिंग ऑफ शॉप्स और अदर स्पेसेस फॉर बिझनेस और कॉमर्स वेअर चार्जेस आर 10,000 और मोर पर मंथ. सो आता रेंटिंग ऑफ शॉप कुठे येतं, सो तुम्ही आता मी एक एक्झाम्पल बघितलं तुम्हाला सांगतो की आपल्याकडे कोल्हापूर साईडला एक नृसिंहवाडी किंवा त्याला नरसोबाची वाडी असं म्हणतात असं एक देवस्थान आहे. सो त्या देवस्थान मध्ये जर तुम्ही गेला असाल कोणी तर माहित नाही, तर त्या देवस्थान मध्ये त्या देवळाच्या आवारातच शॉप्स आहेत. किंवा बेस्ट एक्झाम्पल इज कोल्हापूरचं जे अंबाबाईचं मंदिर आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, सो त्या देवीच्या देवळाचे जे एरियाज आहेत त्या कॉर्नर्सलाच काही शॉप्स आहेत बघा. मग ते शॉप्स कसली असतील तर ती प्लेस जी असते ना पूर्ण एरिया देवळाचा हा त्या ट्रस्टच्या मालकीचा असतो आणि ती जे शॉप्स असतात ती रेंटवरती अलॉट केलेली असतात. ओके, सो आता जर तुम्ही अकोमोडेशन सर्व्हिस देत असाल तर ती पर डे 1000 पेक्षा कमी असेल तरच एक्झाम्पशन आहे. जर तुम्ही कल्याण मंडपम किंवा हॉल रेंट आउट करत असलात तर 10,000 पर डे पेक्षा कमी रेंट चार्ज केला तरच एक्झाम्पशन आहे. आणि जर तुम्ही शॉप्स रेंटवर दिली असतील त्या रिलीजियस प्लेसच्या परिसरामधली जी शॉप्स आहेत ती, तर तुमचं पर मंथ रेंट जे आहे ते 10,000 पेक्षा कमी असेल तरच तुम्हाला एक्झाम्पशन आहे, अदरवाईज तुम्हाला एक्झाम्पशन मिळणार नाही. सो हे एक्झाम्पशन केस टू केस बदलेल. म्हणजे मी दोन भक्त निवास तयार केलेत. एक भक्त निवास आहे जो बेसिक आहे ज्या ठिकाणी 500 रुपीज पर डे मी चार्जेस रिकव्हर करतो, आणि दुसरा भक्त निवास मी थोडा पॉश किंवा थोडा हायर फॅसिलिटीजचा आहे, सो त्या ठिकाणी मी 1500 रुपीज रिकव्हर करतो. सो मग काय होईल की ज्या रूमला तुम्ही मोर दॅन 1000 रुपीज रूम रेंट चार्ज करता त्या ठिकाणी तुम्हाला तो सप्लाय टॅक्सेबल होतो. सो त्या 1500 वरती टॅक्स कलेक्ट करायला लागेल. अगेन 1000 हे काही एक्झाम्पशनचं म्हणजे 1000 पेक्षा जास्त अमाऊंट असेल तर तेवढ्या जास्तच्या अमाऊंट वरती टॅक्स चार्ज करायचा असं नाही. लक्षात येते, जास्तीच्या अमाऊंट वरती टॅक्स चार्ज करायचं नाहीये. जर 1000 पेक्षा जास्त असेल, 1000 किंवा 1000 पेक्षा जास्त असेल तर सगळ्या अमाऊंट ही टॅक्सेबल होईल. त्या सगळ्या अमाऊंट वरती तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल. ठीक आहे, सो इथे आपण या चारही एंट्रीज ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. हे मात्र लक्षात ठेवा, याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो की एक रिलीजियस ट्रस्ट आहे त्याने एक शॉप रेंटवर दिलं, ते शॉपचं मंथली रेंट इतकं आहे, एक हॉल रेंटवर दिलाय त्या हॉलचं रेंट इतकं आहे, मग तो हॉल त्या 3 डेटला रेंटवर दिलेला होता, त्या 3 डेट्सचं ह्यांना रेंट इतकं चार्ज केलं, ह्यांना रेंट इतकं चार्ज केलं, ह्यांना रेंट इतकं चार्ज केलं, आणि मग काही रूम्स आहेत भक्त निवास आहे तर त्याचं रेंटल हे अमुक अमुक डे पर डे इतकं आहे. सो ते सगळं जे आहे तुम्हाला 3 लिमिट्स लक्षात ठेवायचे आहेत. जर रेंटिंग ऑफ रूम्स असेल तर पर डे ₹999 पर्यंत एक्झाम्पशन आहे. जर तुमचा प्रिमायसेस असेल किंवा हॉल तुम्ही रेंट आउट करत असाल तर 9,999 पर्यंत एक्झाम्पशन आहे. किंवा जर तुम्ही शॉप रेंट आउट केले असेल तर अगेन पर मंथ
9,999 रुपीज पर्यंत एक्झम्पशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, सो इथे आपली पहिली एंट्री जी आहे ती स्टडी करून संपलेली आहे. नाउ यू आर गोइंग टू रीड दी एक्झाम्पल्स गिवन हिअर. तुम्ही जी एक्झाम्पल्स आहेत ती वाचून घ्यायची आहेत. इन केस डाऊट ह्याच्यामध्ये येणार नाहीच, पण आपण हा सगळा पार्ट जो आहे तो ऍक्च्युली कव्हर केलेला आहे. ओके, सो आय विल स्टॉप दिस लेक्चर हिअर. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऍग्रिकल्चरल सर्व्हिस किंवा नेक्स्ट जी सर्व्हिस कंप्लीट होऊ शकेल ती आपण कव्हर करूया. बाय.